ट्रिपवरनं परत आली आहे आणि कालचा एक दिवस गेला आहे आणि आज पाणीपुरी करते आहे. काल चिकन केलं होतं, ड्राय चिकन आणि ग्रेव्हीवालं थोडंसं, आणि आज करणार आहे पाणीपुरी. तर आम्ही घेतलेलं आहे नवीन इंडक्शन आणि गॅसच्या कमतरतेच्या अफवेमुळे आम्ही फटाफट ऑर्डर करून फटाफट इंडक्शन घेतला. कारण की आमचे ढाबा हा 24 तास चालू असतो. लहान मुलं आहेत घरामध्ये, तर कधीही काही बनवावं लागतं आणि सतत गॅसच्या उपयोग आणि गॅसही लवकर संपतो. तर 25 दिवसाच्या अंतरावरती गॅस मिळणार आहे असं कळताच आम्ही इंडक्शन पहिले मागवून घेतला की थोड्या वस्तू तरी निदान इंडक्शनवरती होतील, तर गॅस पुरेल. तर असे प्रेस्टीजचं इंडक्शन आम्ही मागवलं आहे 2200 वोल्ट्सचं, आणि त्याच्यावरती ही जाळी पण मिळाली आहे. मे बी फुलक्यांसाठी असेल. तर ह्याच्यामध्ये असे 4 ऑप्शन आहेत. सॉटे आहे, ग्रिल आहे, डीप फ्राय आहे, प्रेशर कुकर आहे आणि टायमर चेंज करायला टायमरचंही बटन आहे आणि प्रेशर हँडल करायला प्रेशरचंही बटन आहे. तर असं छान कॉम्पॅक्ट असा गॅस म्हणता येईल. मी नाश्त्याला अप्पे बनवले आहेत मिक्स डाळीचे आणि हिरवी चटणी बनवलेली आहे. आणि याच्यावरती बनवायला भांडेही वेगळे लागतात, तर भांडे पहिले आपल्याला शोधावे लागतील त्याच्यावरती चालणारे, कारण की आपल्याकडे जनरली नॉर्मलच भांडे असतात. मुलं स्कूलमधनं आलेले आहेत आणि नेक्स्ट इयरच्या फीजच्या रिसिप्ट आत्तापासून स्कूलवाल्यांनी पाठवलं आहे. म्हणजे किती बिझनेस माइंडेड आहेत हे स्कूलवाले. म्हणजे अजून एक्झामही झालेली नाही तरी सेकंड स्टँडर्डच्या फीजच्या रिसिप्ट हातात आहेत. ठीक आहे, प्रत्येकाचं काही मॅनेजमेंट असतं, तर ठीकच आहे. तर रुद्र जाणार आहे तर सेकंड स्टँडर्डमध्ये, तर त्याच्या या रिसिप्ट आहे सगळ्या. आणि मुलांना जेवून झोपी घातलेलं आहे. झोपत नाहीत ते ॲक्च्युली, पण त्यांना आम्ही मुद्दाम झोपायला लावते कारण की सकाळपासून बाहेर असतात. आणि पाणीपुरीची तयारी सुरू केलेली आहे मी. तर वापरून बघूया आता प्रेस्टीजचा हा नवीन इंडक्शन. गणपती बाप्पा मोरया. आपल्याला लावायचं आहे कुकर. चालू केलेलं आहे, 12 मिनिटाचा मी लागला आहे. बघूयात आता. हॅलो, मी पहिल्यांदाच वापरते आहे इंडक्शन, त्याच्यामुळे मला काही आयडिया नाही आहे. आता लावलेला आहे मी तो, आणि त्याच्यासमोर 5 फुटाचं अंतर घेऊन मी बसली आहे की त्याच्या कशा शिट्ट्या होत आहेत ते बघायला. हे भांडे आईंनी काढले आहेत थोडेसे. याच्यासाठी इंडक्शनसाठी भांडे शोधत होते आई की आपल्याकडे आहेत, तर मी काढून बघते. तर ही कढई आहे इंडक्शनची, ते भांडं आहे इंडक्शनचं. आणि हे जे 2 भांडे आहेत ना, हे डिनर सेटमधले आहेत. जेवण बनवून झालं की त्याच्यामध्ये काढायचं, झाकून ते डायनिंग टेबलवर ठेवायचं अशामध्ये. आमच्याकडे काही कोण नंतर जेवत नाहीत, कारण की आम्ही सकाळी तर सगळ्यांचे डबे असतात. असे भांडे आहेत आणि याच्यावर काचेचं झाकण. आमच्याकडे असं संध्याकाळी असं जेवण बनतं आणि असं लगेच ताटामध्ये जेवण असतं, त्याच्यामुळे ठेवायचं कशात. पण मग ठीक आहे, कधीतरी हाऊस म्हणून करू शकतो. मी आत्ता एक वापरायला काढलं, तर मग त्याच्यामध्ये मी वॉटरमेलन भरून ठेवलं आहे, जे कापून मी ठेवते फ्रीजमध्ये, तर ते झाकून पण राहील आणि तसं राहील म्हणून त्याच्यात ठेवलं. आणि मे बी पीक पकडते हळूहळू, बघूयात. तर आई गेलेल्या होत्या भाजी आणायला आणि त्या भाजी घेऊन आल्या आहेत. आणि मी आतमध्ये होती, ध्रुव रडत होता थोडासा. तर आणि भाज्या देऊन त्या परत जाणार होत्या ॲक्च्युली, त्यांच्या पिशव्या भरल्या भाजीच्या म्हणून त्या परत आल्या. आणि परत नंतर भाजी घ्यायला जाणार होते आणि कांदा वगैरे आणायचे होते, तर ते फुल होऊन जातं. आणि मी इथे भाजी घ्यायला बाहेर आली. हातात ध्रुव कंटिन्यू होता कारण की तो रडत होता, म्हणजे राहत नव्हता, खाली टाकलं की रडायचा.
आणि अशा सगळ्या भाज्या घेऊन आल्या ताई. आता पिशवीत भरून आपण फ्रीजमध्ये एक एक ठेवूयात. साठी जेवण बनवायचे तर मग शेंग थोडीशी टाकूया त्याच्यामध्ये. तर ध्रुवनी नुकतंच जेवायला सुरुवात केली आहे, त्याच्यामुळे त्याला मी नवीन नवीन काय काय ट्राय करवते. जास्त नाही, एक एक 2-2 स्पूनच तो खातो, पण सगळ्या टेस्ट त्याला यायला हव्यात म्हणून थोडं गाजर आणि ड्रमस्टिक्स म्हणजे आपलं शेवग्याच्या शेंगा पाण्यामध्ये उकळत घातले. त्याच्यानंतर थोडासा शेवग्याच्या शेंगांमधला तो गर काढून आणि गाजर ग्राइंड करून ते थोडंसं खाऊ घालून बघेन. जास्त नाही तो अजून खात, एक 2-2, 3-3 स्पूनच तो खातो आहे, पण सवय व्हायला पाहिजे म्हणून थोडं थोडं सुरू केलं. चिटकुलूसाठी चिटकुलू. आणि आता रगड्याची तयारी सुरू केली आहे. बटाटेची साल काढून बटाटे आणि सफेद वाटाणे हे एकत्र मीठ आणि हळद घालून उकळत घालायचे आहेत आपल्याला. त्याचा रगडा बनवायचा आहे. ही मुंबईला जशी बनवतात तशी. सगळीकडे सेमच चालली. रंगपंचमी केलेली भान तोच जोक सगळीकडे चालला. हा पाणीपुरी, भेळ आणि रगडा पॅटीस इज रेडी आणि तयार झालेलं आहे सगळं. आणि गाजरचा हलवा सुद्धा. आणि या सगळ्या कारभाराचा पसारा आवरून रात्रीची सगळं क्लीन करून बाय बाय, गुड नाईट. दुसऱ्या दिवशी सकाळी कंटिन्यू आहे. दुसऱ्या दिवशी मॉर्निंगला मी बनवला आहे मिक्स डाळींचा डोसा. त्याच्यामध्ये अनियन आणि कोरिएंडर टाकलेलं आहे आपण, आणि लसूण आणि आलं आणि हे सगळ्याची पेस्ट टाकलेली आहे मिरचीची. त्याच्यासोबतच मस्क मेलन कापून ठेवलेलं आहे ब्रेकफास्टसाठी. आणि आईंनी वडे करायला घेतले आहेत मठामुगाचे. कसले वडे हे? मठामुगाचे. आंब्याला मोहर तर आला, मोहर अर्धा पडून गेला. आता आंबे पण पडत आहेत, म्हणजे एवढे मोठे मोठे झालेले आंबे सुद्धा पडतात. हवा खूप आहे, कारण हे बघा आता चांगला एवढा हा आंबा झालेला आहे, एवढा तरी तो आंबा पण पडेल. म्हणजे पडतातच आहे, दररोज पडतात. आत्ता भरला त्या मावशींनी कचरा, आता मी दाखवणार होते. तुमचा पाठचा बंगला कसा बंद पडलाय तर कसा दिसतो. खूप घाण झालाय. चला आज मावशीवरती येणार आहेत पुसायला, म्हणून सगळे दरवाजे उघडते. मॉर्निंग, इट्स अ फ्रायडे मॉर्निंग. आणि आवरून झालेलं आहे सगळं. आणि आता
वरती आली आहे. वरचं थोडंसं आवरून घेते कारण आज मावशी येणार आहेत पुसायला. इथे सांडगेही सुकत आहेत आणि स्टीलच्या ताटामध्ये टाकल्यामुळे ते खालूनही लवकर सुकतात. चला आता मुलं येतील आणि 3:30 वाजलेले आणि मुलींच्या आज आता झालेला आहे. दूध तापवून झाले, ताट ठेवून झाले. कुठे गेले सगळे? पण मी त्याला दिलंच नाही, तरी पण त्याने मला दिलं. हे बघ बोललेली ना वडे सुकणार लवकरच. ते सुकलेत. उद्या 1-2 दिवस ठेवायला लागतील. तयारी करायला घेतली आहे. बाबांना चिकन आणायला सांगितलेलं आहे आणि मी करणार आहे आज बिर्याणी, व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही. कारण की व्हेज मी एकटीच खाते तर मग थोडीशीच बनवेल आणि बाकी सगळ्यांसाठी नॉनव्हेज बिर्याणी बनवणार आहे. आणि त्यांच्यासाठी वॉटरमेलन पण कट करून ठेवलं आहे आणि मस्कमेलन पण होतं पण ते संपुष्टात आलं थोडंसं. आणि वॉटरमेलन आहे. आता उठले की पहिले त्याच्यावर धाड मारतील. मला माहीत नाही का एवढं आवडतं वॉटरमेलन लोकांना, मला अजिबात आवडत नाही. पाणी लवकर गरम करून घेतलं आहे वेळ कमी लागायसाठी. तर हा भात धुवून तांदूळ याच्यात टाकून घेऊयात. भात धुवून टाकून घेतलं आहे आपण उकळत्या पाण्यामध्ये. त्याच्यामध्ये आता थोडा खडा मसाला आणि ते सगळं टाकायचं आहे. यामध्ये थोडासा खडा मसाला टाकूया. आता पंचपान टाकायचं आहे. दालचिनी, शाही जिरं, लवंग आणि मीठ मिक्स थोडं त्याचं फ्रेग्रन्स त्याच्यामध्ये येण्यासाठी. माणूस आला असेल बघ. काय पास्ता करताय? चिकन बिर्याणी. आता चिकन बिर्याणी मॅरिनेशनसाठी मसाला बनवून घेतला आहे आपण चिकनचा. आणि हे कांदे, टमॅटो, पुदिना हे सगळं कटिंग करून घेऊयात कारण की थोडंसं मॅरिनेट करायला ठेवलेलं आहे चिकन आपण. हे का कच्च्या चिकनचं ते हँडवॉश आहे ना, ते थोडंसं ड्रॉप लावून असं तुम्ही काढून द्या. मी बघते. ते निघून जाईल, ऑइलचं नाही निघून. मी बोलली ना मुलं उठल्या उठल्या ते वॉटरमेलनवरती धाड मारते. ते उठलेत आता हळूहळू एक आणि सुरुवात केलेली आहे त्यांनी. ठेवायचे कशासाठी? तुम्हाला काय रुद्राच्या लग्नाला ठेवायचं? आपली तरी हाऊस. ते दिसायला किती छान दिसत.
तुम्ही यायचं थोडं 2 मिनिटं. आधी वॉटरमेलन गोड लागलं म्हणून तर ते खाल्ल्यावर वॉटरमेलन एकदम फिक्कं लागतं. ते गोड आहे ना कारण तेच ना, गोड नाही आहे. बस. अजून एक येते कापू का? दुपारी पण नाही झोपत होतो काय माहिती गरमीमुळे काय पूर्ण घामाने भरलेला असतो. चळवळच करत असतो दुपारी. आता असं घेतलं आणि असं एकदम मागे गेलं जोरात. नाही रे डायपर घातलेले मम्माचा व्हिडिओ चालू आहे. व्हिडिओ चालू अशा प्रकारे मॅरिनेट करून घेतलेलं आहे चिकन. थोडा वेळ ठेवूया वाफवून. खात नाही पण बनवायची भारी हौस. जोपर्यंत चिकन मॅरिनेट होतं बाकीचं कापून घेऊयात आपण. आणि कांदा टमॅटो वगैरे सगळं कांदा तुपात परतून घेतलं आहे आणि मॅरिनेट केलेलं चिकन आपल्याला तसं टाकायचं आहे. टमॅटो थोडंसं टाकायचं आहे. आणि आमच्या दीदी आहे. मार खाशील हां ओके. आणि आपण चिकन शिजून झालेलं आहे. भाताचा लेअर लावलेला आहे आणि थोडंसं गार्निश करून वरतून होल पाडून त्याच्यामध्ये तूप टाकून वाफेला आता ठेवणार आहोत बिर्याणी. रायता पण झालेला आहे रेडी. आता तो बाजूला ठेवून घेऊयात आणि पुढे आपण बिर्याणी दमसाठी ठेवूयात. तर असं आता ताटं वाढायला घेऊयात आणि मुलांना पण भूक लागलेली आहे. तर पापड, रायता, गाजरचा हलवा, सलाड आणि बिर्याणी असं बेत आहे आजचा. तर या जेवायला आणि भेटूयात उद्याच्या नवीन फ्रेश व्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, सी यू, गुड नाईट.